पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। म्हणजे अख्ख्या नवापूरच्या पूर्ण रस्त्याची हालत दुरवस्था आहे, पण आमच्या भागातला जास्त खराब आहे। आणि कोणी म्हातारा माणसं गेलं, कोणी गेलं तसं त्यांना इतका त्रास होतो आणि धूळ तिचे इतका त्रास होतो त्याच्यावर एकतेची जादू। प्रभाग 6 व 7 मधील रहिवाशांचा अल्टिमेटम यशस्वी। अल्टिमेटमला यश। प्रभाग 6 व 7 परिसरात खड्डे बुजविण्याचे काम सुरू। प्रभाग 6 व 7 मधील रहिवाशांचा विजय। आता खड्डे बुजले, पुढे डांबरीकरण होईल। खड्डे बुजवा, धूळ थांबवा या आंदोलनातून दिलेल्या अल्टिमेटमला अखेर यश मिळाले असून प्रभाग क्रमांक 6 व 7 परिसरात नगरपालिकेने युद्ध पातळीवर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे। शीतल सोसायटी, महात्मा गांधी पुतळा रस्ता, नेहरू रोड, टर्नल प्लॉट, श्री छत्रपती शिवाजी महाराज रोड, गुजराती व मराठी कुंभारवाडा तसेच नोई होंडा भागातील रस्त्यावरील धूळ काढून खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते धर्मेश भाऊ अशोक पाटील यांनी दिली। गेल्या 3 वर्षापासून या भागातील रस्त्यावरील मोठमोठे खड्डे व धुळीमुळे नागरिक हैराण झाले होते। रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही काहीही काम न झाल्याने अखेर नागरिकांनी संतप्त होत नगरपालिकेला अल्टिमेटम दिला होता। याबाबत असंख्य रहिवाशांनी बांधकाम अभियंता विवेक भामरे यांना निवेदन दिले होते। प्रभाग क्रमांक 6 मधील या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी तातडीने कारवाई करत कामाला सुरुवात केली। नगरपालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले असून आवाज उठवल्याशिवाय न्याय मिळत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। सामाजिक कार्यकर्ते धर्मेश भाऊ अशोक पाटील यांनी सांगितले की नगरपालिकेने नागरिकांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। पुढच्या टप्प्यात या भागाचे दर्जेदार डांबरीकरण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। नागरिकांच्या सहकार्याने या भागात चांगले रस्ते होणारच। दरम्यान माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती विपिनभाई चोखावाला, राजेश अग्रवाल, पराग ठक्कर, अल्पेश शहा, नरू सोनार, रमेश प्रजापत, गौरव अग्रवाल, मंगेश येवले, प्रशांत छत्रीवाला, प्रशांत पाटील, दर्शन पाटील, कल्पेश हिरे, अल्पेश पंचाल, हितेश प्रजापत, राकेश प्रजापत, राहुल पाटील, युवराज भदाणे, यश अग्रवाल, विकी सिंधी यासह स्थानिकांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले। रहिवाशांच्या आंदोलनाचा इशारा व एकतेमुळेच आज नगरपालिकेला तातडीने काम सुरू करावे लागले असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे। याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। पाहत रहा पंचनामा न्यूज, नवापूर।